माझ्या ऑफिसमध्ये 8 दिवसापूर्वी एक क्लायंट आलेले, म्हणजे यंग मुलगा होता. मला म्हणजे सांगत होता, मॅडम एक पेपर दाखवला, हे माझ्या आजोबांच्या म्हणजे एक फाईल होती, त्याच्यात हे मिळाले. आता वडील वारले आणि सगळं आम्ही काढत होतो तेव्हा हे डॉक्युमेंट आम्हाला मिळालं. बघितलं तर एक फिजिकल फॉर्मॅटमध्ये शेअर्सचं डॉक्युमेंट होतं. ओके. हार्डली आजोबांनी त्या काळात 257 शेअर्स 1995 मध्ये घेतलेले, ते पण विप्रूचे. मग जस्ट कुतूहल म्हणून मी की काय किती व्हॅल्यू असेल म्हणून मी जस्ट ते सगळं त्याचा अभ्यास केला. ते आजच्या काळात 4 लाख शेअर्स आहेत, म्हणजे बोनस आणि स्प्लिट्स बघून. तर आता 4 लाख शेअर्सचे आज त्याचा विप्रोचा शेअरचा कास्ट 242 असा होवर करतोय. त्याच्याप्रमाणे ऑलमोस्ट 9.6 CR म्हणजे 10 कोटीचा कॉर्पस. म्हणजे त्याला स्वतःला सुद्धा माहित नव्हतं की आपल्याकडे आजोबांनी एवढे सोडून गेलेत. म्हणजे ते का झालं हे पण सांगते, कारण का ते विसरून गेले. आज बघ त्या मुलाला किती मोठी लॉटरी लागली सारखं. सो त्यामुळे ना इन्व्हेस्टमेंट करून थोडं विसरून गेलो ना आपण, तर आपल्याला त्याचा चांगला अनुभव. आणि हे ना माझ्या क्लायंटच्या एकूण एक पोर्टफोलिओज मध्ये आम्ही बघतोय.